सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर कालच्या भागात आपण बघितलं की गोट्याला ते मालक भेटले आणि गोट्याने त्यांना सगळा प्रकार सांगितला. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ठीक आहे, घरी चल. तेव्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याबरोबरच जेवलो. मालकीणबाईंना माझ्याबद्दल माया वाटलेली दिसली. त्यांनी भाकरीला गुळांबा वाढला. घरात दोघंच माणसं दिसली. तू हिला पुण्याला पोचवून येतोस का, मालकांनी विचारलं. मी होय म्हटलं. दुसऱ्या दिवशीच निघालो. बैलगाडीत बसायची मजा वाटली. मी गाडीवाल्याकडून काढणी चाबूक घेऊन गाडी खूप पळवली. आगगाडीत गर्दी खूप होती. एका डब्यात ट्रंक कशीबशी कोंबली तो गाडी सुरूही झाली. गार्डाचा डबा समोर आला. तो हिरवं निशाण हलवीत होता. तेच मी हिसकावून घेतलं. त्यानं गाडी थांबवली. गार्ड, स्टेशन मास्तर, पोर्टर माझ्याकडे ओरडत आले. मी म्हटलं, आम्हाला बसवा आणि मग गाडी पळवा. ते प्रथम गुरगुरले, पण आम्हा दोघांची त्यांना गाडीत सोय करावीच लागली. पुण्यास मालकीणबाईंना पोचवलं. परत निघालो तर त्या 4 दिवस राहा म्हणाल्या. त्यांच्या भाच्याची मुंजी होती. मुंजीत पण मी खूप काम केलं. पंक्तीत वाढलं. एक माणूस मी जिलबी वाढायला जाताच मसाले भात बाजूला सरायला लागला. मी त्याला जिलबी न वाढताच पुढे गेलो. यांना वाढ, शेजारचा म्हणाला. भात संपल्याशिवाय जिलबी मिळणार नाही, मी म्हणालो. अरे वाढ, घरवाले मामा म्हणाले. मसाले भात टाकायचं यांना कारण नाही, तोही उत्तम लागतो. नको होता तर घेतला का, तो खाल्लाच पाहिजे. मग 10 वेळा जिलब्या वाढीन, मी सांगून टाकलं. मग मला वाढायलाच दिलं नाही. जेवायला आलेल्या एका गृहस्थांचं माझ्याकडं लक्ष होतं. आचवल्यावर त्यांनी मला आपल्याजवळ बोलावलं. मी कोण, कुठला याची चौकशी केली. ते गृहस्थ दुसऱ्या दिवशी मला म्हणाले, माझी बायको दवाखान्यात आहे, मला रजा मिळत नाही, म्हणून मला आज जबलपूरला गेलं पाहिजे. तू तिला सोबत करशील का? तिला वर्तमानपत्र वाचून दाखवायची, काही लागल्यास आणून द्यायचं. मी हो म्हटलं. त्यांच्याबरोबर इस्पितळात गेलो. बाई आपल्या वहिनींसारख्याच प्रेमळ आहेत. त्यांना मी खूप वाचून दाखवलं. त्यांनी मला जबलपूरच्या संगमरवरी पहाडांची माहिती सांगितली. त्यांच्याबरोबर जेवलो. त्यांनी आपल्यासाठी आणवलेल्या संत्री मोसंब्याच्या फाकी मलाच खायला लावल्या. त्यांनी आपल्याला ताई म्हणायचं असं मला सांगितलं. ताईंना मी आज सुमाच्या गोष्टी सांगितल्या. सुमा त्यांना आवडली. सुमाला घेऊन दिवाळीच्या सुट्टीत जबलपूरला यायला ताईंनी सांगितलं. त्या तिकिटाचे पैसे पाठवणार आहेत. इस्पितळातले मोठे डॉक्टर चांगले आहेत. रात्रपाळीचा डॉक्टर मात्र विचित्र आहे. तो आणि 2-3 नर्सेस पत्ते खेळत बसतात. रात्री ताईंच्या पोटात दुखायला लागलं म्हणून बोलवायला गेलो तर उठेच नात. तेव्हा पत्ते काढून घेतले आणि खिडकीबाहेर फेकले. तो आणि त्या बाया ताव धरायला लागल्या. मीही बोलणार होतो, पण ताईंच्या औषधाचं आधी बघायचं होतं. ताई आज दवाखान्यातून घरी गेल्या. त्यांनी मला भाड्यासाठी 5 रुपये दिले. तेव्हा गेल्या 3 आठवड्यांच्या अनुभवावरून मला कळलं की मजुरी, वाढप अशा गोष्टींप्रमाणे प्रवासात सोबत, आजारी माणसाची उस्तवारी अशा गोष्टींसाठी पण माणसं हवी असतात. आम्ही विद्यार्थी मुलांनी ही कामं केली तर काय हरकत आहे. गोट्याच्या उन्हाळी उद्योगाचा हा आढावा ऐकून त्याच्या जिवंत मनाचं मला खूप कौतुक वाटलं. पण आजींना आपल्या संपन्न नातवानं असली हलकी सलकी कामं करणंच कसं तरी वाटलं. तिलाही गोट्याची हकीकत ऐकून मौज वाटली. तरी पैसे मिळवण्यासाठी त्यांना अशी उसाभर करायचं कारण काय, अशी शंका प्रकट केली. रंगू राऊतासाठी आपण हा उद्योग केल्याचं गोट्यानं सांगितलं. पण सुमा म्हणाली, अरे पण त्याच्यासाठी इतकं हे करून पैसे किती मिळवलेस हे सांगितलंच नाहीस. ताईंनी भाड्यासाठी दिलेल्या 5 रुपयांशिवाय तुझ्या हाताला पैसा लागलेला दिसत नाही आहे. खरीच होती ही सुमाची शंका. उद्योग करण्यातच तो इतका रमला की पैशाचं भान त्याला राहिलं नाही. मी म्हटलं, कर्मण्येवाधिकारस्ते ही गीतेची शिकवण तू न कळत पाळलीस यात मला आनंद आहे. म्हणून लोकांसाठी केलेल्या कामाचा मुशाहिरा मी देतो. तुझ्या मित्राची फी, पुस्तकं माझ्याकडे लागली. पण गोट्याचे श्रम मुळीच वाया गेले नाहीत. गोट्याच्या दोन्ही पालकांकडून
किंवा प्रेमळ मालकिणींकडून खाऊंची पार्सलं गोट्याच्या शोध करीत आली. त्यात खाऊबरोबर पत्र आणि पत्रांबरोबर नोटा पण होत्या. त्यांच्या जोरावर आपल्या मित्राचीच काय पण स्वतःचीही फी पुस्तकं गोट्या सहज घेऊ शकेल इतकी रक्कम मिळाली. आता गोट्याच्या आणखीन एका उपक्रमाबद्दल सांगते. उन्हाळ्याच्या सुट्टीतली एक आणखीन गोष्ट. उद्याच्या सकाळच्या गाडीनं मला माथेरानला जायचं आहे. का? माथेरान का निघालं? काम आहे महत्त्वाचं. माथेरानच्या थंड हवेत मजा करून यायचं हेच ना. अगं, माथेरान महाबळेश्वरची मजा करायला आम्ही कोणी शेठ सावकार नाही लागून गेलो. ऋतू बदलला की मुक्काम हलवायची मिजाज बाळगून माझ्यासारख्याच्या निभाव लागायचा नाही. उन्हाळा पावसाळा असो नाहीतर हिवाळा असो, आम्हाला आहो त्या एकच खुराड्यामध्ये दिवस काढले पाहिजेत. मी माथेरानला जातोय तो हवा खायला नसून हवा खायला गेलेल्या नटवरलाल शेठजींना भेटायला. आमच्या ऑफिसचं एक महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. मग सगळा खर्च ऑफिसचाच असेल? हिने विचारलं. अर्थात. आमचं हे बोलणं सुमा ऐकत होती. वडील माणूस गावाला निघालं की मी येणार म्हणून हट्ट करण्याइतकी आणि तो पुरवला नाही की गळा काढण्याइतकी ती आता लहान नव्हती. तरी पण प्रवासाची बालपणाची हौस तिच्या मनात होतीच. ती म्हणाली, महाबळेश्वर माथेरानला मोठी मजा असते म्हणे वहिनी. या दिवसात आमच्या वर्गातली रतनराजे दरसाल जाते म्हणे. यंदाही गेली आहे आपल्या वडिलांच्या बरोबर. माथेरानच्या किती गमती जमती सांगते ती. आणि की नाही वहिनी, रतनला आपल्या श्रीमंतीचा भारी डौल आहे बरं. आम्हाला सदान कदा एकाच ठिकाणी राहायचा कंटाळा कसा येत नाही असं म्हणून हिणवते. तिचा भाऊ तो रमण तो देखील असाच गर्विष्ठ आहे असं सांगत होता परवा गोटूदादा. त्यानं म्हणे परवा गोटूदादाला माथेरानची ऐटी दाखवली आणि मग त्याची अशी केली म्हणतेस गोटूदादानं धुम्म पळाला म्हणे रमण त्याच्या पुढून. काय केलं त्याला? गोटूदादा त्याला म्हणाला, उन्हाळ्यात थंड हवेच्या जागी पळणं याची ऐट दाखवण्यापेक्षा लाज वाटली पाहिजे तुम्हा श्रीमंत लोकांना. प्रत्येक ऋतू अंगावर झेलण्याचा टणकपणा माणसाच्या अंगात हवा. जरा ऊन पडलं की झाले कासावीस आणि पळाले महाबळेश्वरला. तिथं गारठून आले की पावसाच्या तुषारानं येणं सर्दी खोकला व्हायला लागतो आणि थंडीची जुळूक आली की यांचे सांधे धरतात. महाबळेश्वरला जाऊन निर्बळेश्वर होऊन येतात हे असं म्हणून की नाही वहिनी, रमणला त्यानं डोक्यापर्यंत उंच उचललं आणि म्हणाला, महाबळेश्वरची तुतं खाऊन सुतासारखा हलका झाला आहे हा जवान. असाच उडवला तर वाऱ्याबरोबर उडत जाईल कुठच्या कुठं. सगळी मुलं म्हणे हसायला लागली. मग त्या दिवशी आमच्या घरी माथेरान हाच एक बोलण्याचा विषय होऊन राहिला. दुसरीकडं बोलणं गेलंच तर सुमा ते मूळ पदावर खेचून आणायची. माझ्याबरोबर माथेरानला जायला मिळालं तर काय बहार येईल ही तिच्या मनातली उत्कंठा तिच्या भाषणावरून उत्तम प्रकारे समजून येत होती. माझा माथेरानचा बेत गोट्याला कळला तेव्हा तो म्हणाला, मीही बेत केला आहे तिथं एकदा जाऊन यायचा. ते रे का? महाबळेश्वर माथेरानला जाण्याबद्दल राजांच्या मुलाची तू टिंगल केलीस म्हणे परवा आणि वर स्वतःच तिकडं जायला निघालास. पण वहिनी, माझं तिकडं जाणं आणि त्यांचं जाणं यांच्यात अंतर आहे. ते तिकडं पळतात ते उन्हाळ्याच्या बागुलबुवाला भिवून. मी जाणार तो तिथला पावसाळा बघायला. तिथला पावसाळा घराबाहेर तोंड काढू देत नाही म्हणे. तेच बघायचं आहे मला. आषाढ श्रावणात तिथं जाऊन लोक जळगाव अकोल्याकडल्या उन्हाळ्याच्या गोष्टी सांगतात. पुढचा मे महिना मी तिकडं राहायला जाणार मुद्दाम. मग आता यायची इच्छा नाही म्हणतोस तुझी? तुला आणि सुमाला बरोबर न्यावं की काय असा एक विचार आला होता माझ्या मनात. मी गोट्याची गंमत करण्यासाठी म्हणून थाप मारली. पण सहजगत्या मारलेली थापही केव्हा केव्हा कशी अंगाशी येते याचा मला त्यावेळी अनुभव आला. तर बघूया कसा तो अनुभव आहे तो आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.